पप्पा टप्पा टप्पा बोला ऐका आणि कनेक्ट व्हा झपाट्यानं. नमस्कार. बाप्पा गप्पा टप्पाच्या धमाकेदार पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एक अशा विषयावरती बोलणार आहोत की जो सगळ्यांना फार महत्त्वाचा आहे, तो म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी आणि मेडिटेशन. कारण की आजचं आयुष्य एवढं धावपळीचं झालेलं आहे की आपल्याला नक्की काय करायचं, कसं करायचं, किंवा आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सहजासहज कुठे सापडत नाही. आणि याच प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्या पॉडकास्ट स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत डॉक्टर राजश्री चौधरी. डॉक्टर राजश्री चौधरी या अनेक वर्षापासून, जवळजवळ 20 वर्षापासून वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी, टॅरो कार्ड रिडिंग या विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करीत आहेत. आणि त्यांनी वास्तुशास्त्रामध्ये डॉक्टरेट सुद्धा त्यांना मिळालेली आहेत. त्या गोल्ड मेडलिस्ट आहेत. डॉक्टर राजश्री चौधरी या अनेक वर्षापासून देश विदेशातील रेसिडेन्शियल कमर्शियल प्रॉपर्टीची वास्तू करतात. उपाय नाही सापडले तर त्यातनं सुद्धा पर्याय कसा काढायचा ते त्यासाठी योग्य मार्गदर्शन करतात. अशा तज्ज्ञ आज आपल्या पॉडकास्टमध्ये आलेले आहेत आणि आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आजचा विषय आहे पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी आणि मेडिटेशन. मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम मला सांगा की पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी म्हणजे नक्की काय? पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी म्हणजे तुम्ही असं एक जीवन जगून आलेले आहात की ज्याच्यामुळे तुम्हाला या लाईफमध्ये काहीतरी असे डीप रूटेड इश्यू येत आहेत जे सॉल्व्ह होत नाही आहेत. मग त्याची कारणं जेव्हा आपण शोधतो किंवा बघतो एखाद्या रिग्रेशन थेरपीमार्फत, जी थेरपेटिकल आहे टोटली, ती एक मेथड आहे. त्या मेथडच्या माध्यमातून आपण ते पास्ट लाईफ किंवा पुनर्जन्म रिव्हील करतो. ओके. तर ही थेरपी म्हणजे तुम्ही हे सगळं का सहन करताय किंवा तुमच्या लाईफमध्ये हे पॅटर्न काय आहे किंवा का आहे हे शोधण्यासाठी एक रिग्रेशन थेरपी आहे. त्याला ती थेरपी जी आहे ती थेरपेटिक थेरपी आहे. तर त्या थेरपीच्या माध्यमातून आपण एखाद्या व्यक्तीला रिग्रेशनमध्ये म्हणजे मागे नेतो आणि त्याची उत्तरं शोधतो. बरोबर. ही थेरपी टोटली आपण जर बघायला गेलो तर आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती काम करते. कारण सबकॉन्शियस माइंडमध्ये आणि सोलमध्ये बऱ्याच साऱ्या मेमरीज अशा आहेत ज्या दबून बसलेल्या आहेत. मग त्या मेमरीज आपण चेक करतो की काय आहेत आणि कशा आहेत आणि कशामुळे हे होतं आहे. तर ही थेरपी जी आहे ती आपण साधारण ज्यांना काही मोठे इश्यू आहेत किंवा ज्यांना चेक करायचे की या लाईफचा माझा लेसन काय आहे, तर त्याच्यासाठी आपण ही थेरपी देतो. मॅडम मग या पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपीचा शोध कोणी लावला? पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपीचा शोध हे डॉक्टर ब्रायन वीज आहेत अमेरिकेमध्ये. त्याने शोध लावलेले आहेत. ते स्वतः सायकेट्रिस्ट आहेत आणि या थेरपी त्यांनी शोध लावला, त्याने लोकांना द्यायला सुरुवात केल्या किंवा त्याने लोकांवरती रिसर्च केले. त्यामुळे ह्याचे रिझल्ट लोकांना खूप चांगले यायला लागले आणि मग ही थेरपी हळूहळू इंडियामध्ये आली. आणि ज्यावेळेला ह्या लोकांना कळले की याचे आपल्याला रिझल्ट खूप छान येत आहे, त्यामुळे ह्या गोष्टीचा किंवा ह्याचा जो कल वाढला लोकांचा की मला हे करून बघायचं आहे किंवा ही काय गोष्ट आहे. तर हे ब्रायन वीज हे याचे मेन फाउंडर आहेत. मॅडम मला सांगा की एकदा जर माणसाने माणसाचा जन्म घेतला त्याला पुन्हा माणसाचा जन्म मिळतो का? हो, एकदा माणसाचा जन्म घेतल्यावर 100% माणसाचाच जन्म मिळतो. अशा केसेस फार रेअर आहेत की माणसाचा जन्म नाही आहे, पण माणसाचाच जन्म मिळतो. कारण माणसाचं कर्मबंधन इतकं काही डिस्टर्ब असतं की कार्मिक पॅटर्न ज्या असतात किंवा देवाणघेवाण असते ते परतफेड करायला माणसाच्या जन्मातच यावं लागतं. म्हणून तर आपण म्हणतो की खूप मुश्किलीने माणसाचा जन्म मिळतो. म्हणून त्याचं सार्थक करा. कारण त्याच्या आधी आपले जन्म वेगवेगळ्या योनीमध्ये असतात. प्राण्यांच्या योनीत असतात किंवा अजून दुसऱ्या पण योनीमध्ये असतात, झाडाच्या माध्यमातून पण असतात किंवा अजून वेगवेगळे प्रकार आहेत, पशु पक्षी. तर ती आपल्याला शिकवण आहे की आता तुला मनुष्य जन्मात तू आलेला आहेस तर तुला काय कर्म करायचे. आणि मनुष्य जन्मात आल्यानंतर माणूस अशी काही कर्म करतो की ती रिपे करायला किंवा काहीतरी शिकवण द्यायला परत मनुष्य जन्मच आपल्याला मिळतो. ओके मॅडम मला सांगा की आपल्याला मागचा जन्म का लक्षात नाही राहत? मागचा जन्म लक्षात राहत नाही. आता जर आपण विचार केला तर मागच्या 15 दिवसापूर्वी काय खाल्लंय हो ते पण लक्षात राहत नाही. तर हे सगळं सबकॉन्शियस माइंडमध्ये असतं
आणि ते सुप्तावस्थेमध्ये असतं. ते जागृत करून त्यातून चेक करण्याचं काम आपण करतो. माणसाचा जन्म सोलमध्ये असतो, की आपण काय काय मेमरीज आहेत या सोल लेवलला आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये डीप रूटेड असतात. मॅडम तुम्ही जसं सांगितले की काय केलं हे लक्षात राहत नाही, म्हणजे कर्म आपली. मग मला सांगा की असे कोणते कोणते कर्म असतात आणि सगळ्यात वाईट कर्म कोणतं? कर्म तसे बऱ्याच प्रकारचे आहेत. बरोबर. म्हणजे आपण जर बघायला गेलो तर आपलं संचित कर्म आहे, ओके. प्रारब्ध आहे. ते तर आपण संचित कर्म घेऊन येतो मागच्या जन्मातलं या जन्मात. प्रारब्ध कर्म आहे, तुम्ही काय करताय सध्या. ओके. किंवा काही कर्म अशी आहेत जी राजसी आहेत, तामसी आहेत. ओके. कुठल्या कुठल्या प्रकारचे तुम्ही काय काय कर्म केलेली आहेत, अशी बरीच वेगवेगळी कर्म आहेत. तर त्या कर्मानुसार आपल्याला हा जन्म मिळालेला असतो. आणि म्हणून तर म्हणतात ना, कर्म कुठल्याही स्वरूपात कधीही तुम्हाला रिटर्न येऊ शकतात. ओके. त्यामुळे प्रत्येक गोष्ट करताना किंवा कायिक, वाचिक आणि बौद्धिक कर्म पण असतात. ओके. कायिक म्हणजे तुम्ही फिजिकली कोणाला कसं समजा ॲब्यूज केलं असेल किंवा मारपीट केली असेल, किंवा बौद्धिक वैचारिक हे सुद्धा एक कर्म आहे की तुम्ही विचाराने कसे आहात. ओके. तुम्ही बाहेर वेगळं दाखवताय पण तुमचे विचार किती घाणेरडे आहेत, हे पण एक कर्म आहे. ओके. आपण कोणाबद्दल वाईट विचार करतो, हे पण एक कर्म आहे. तर हे वेगवेगळ्या प्रकारची कर्म वेगवेगळ्या आपल्याला इफेक्ट देत असतात. आणि याच्यामध्ये सगळ्यात वाईट कर्म जर मी आत्तापर्यंत बघितलेलं आहे किंवा माझ्याकडे जेवढे लोक आलेले आहे, चिटिंग पॅटर्न. ओके. कोणाला तुम्ही कसं चीट करताय, कोणाला कसं फसवताय, कुठल्या माध्यमातून फसवताय, मग पैशाच्या माध्यमातून असू दे किंवा नात्यांच्या माध्यमातून असू दे, हे सगळ्यात खराब कर्म आहे. आणि ते रिपीटेडली परत परत तुम्हाला येतं. अशा खूप केसेस येतात की माझी सासू अशी वागते, माझा नवरा असा वागतो. मग जेव्हा ते लोक स्वतः बघतात की अरे हे मीच केलेलं आहे, मी तर याच्याहीपेक्षा जास्त काहीतरी भयंकर केलेलं आहे, तर हे चिटिंग पॅटर्न हे सगळ्यात. मॅडम ह्या सगळ्यांचा हिशोब म्हणजे कुठेतरी ठेवलेला असतो. 100%. आणि तो जेव्हा आपण स्वतः बघतो त्यावेळेला आपणच म्हणजे काही लोक तर अक्षरशः रडतात की म्हणजे मी आता जे भोगतोय ते त्याहीपेक्षा कमी आहे, मी तर याच्या दुप्पट तिप्पट काहीतरी विचित्र वागलेलो आहे. ओके. त्यामुळे त्यांची वैचारिकता थोडी बदलते की नाही, हे मीच केलेलं आहे आणि तुम्ही केलेलंच तुम्हाला परत येतं. तुम्ही जरी चांगलं केलं तरी तुमच्याकडे त्याच्यापेक्षाही जास्त पटीने चांगलं येतं. ओके. आणि तुम्ही वाईट केलं तरी ते परत रिपे करा. मग मॅडम तुम्ही पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपीमध्ये एका व्यक्तीला त्याच्या पास्टमध्ये घेऊन जाता आणि मग त्या व्यक्तीला असं कळतं का की त्याच्यातनं काही चुका झालेल्या आहेत किंवा काही कर्म झालेले आहेत, हे त्याला ज्ञान त्यातनं मिळतं आणि मग ते करेक्शन कसं करायचं असं काही असतं का? नाही, ॲक्च्युली ना ही थेरपी थोडी वेगळी थेरपी आहे ओके. इतर थेरपीपेक्षा. आणि याच्यामध्ये कसं आहे की ज्यावेळेला आपण थेरपी देतो त्याच्या आधी पण थोडा वेळ आपण त्यांची हिस्ट्री घेतो की त्या व्यक्तीला कशाचा फिअर आहे, त्या व्यक्तीला कशाची भीती वाटते किंवा काय आवडत नाही का आवडतं, किंवा कुठल्या गोष्टीने ती व्यक्ती पॅनिक होते किंवा राग आहे किंवा अतिसेन्सिटिव्ह आहे, ह्या सगळ्या पॅटर्न चेक केल्या जातात. किंवा तिला उंचीची भीती वाटते का किंवा पाण्याची भीती वाटते का, ही सगळी हिस्ट्री घेऊन मग त्या व्यक्तीला पास्ट लाईफमध्ये आपण नेतो. ओके. आणि त्या साधारण प्रोसिजरला हिस्ट्री वगैरे पकडून तर 2-2.5 तास जातात. आणि त्या थेरपीमध्ये ज्या वेळेला ती व्यक्ती स्वतः जाते पास्ट लाईफमध्ये, तर जस्ट लाईक एखादा स्क्रीनवरती मूवी बघतोय असंच तिला वाटत असतं. बरोबर. आणि हे कुठेही असं ठरवून बोलत नसतं, नाही तर ती व्यक्ती 2.5 तास सिक्वेन्स वाईज बोललीच नसते. आणि ज्या वेळेला पास्ट लाईफ आपण करतो आणि त्याच्यामध्ये आपण जे बघतो की मी या ठिकाणी आहे या वर्षी, त्याच्यात आपण इयर पण चेक करतो, कुठे उभे आहात तुम्ही बघा, तुमचे पाय बघा, सगळ्यात पहिले पाय दाखवले जातात, कुठे उभे आहात बघा, तुम्ही काय परिधान केलं आहे बघा, तुमचा पेहराव बघा, आजूबाजूचं सराउंडिंग बघा. मग ते ज्यावेळेला सांगतात की मी या देशामध्ये आहे किंवा या गावात आहे किंवा या शहरातल्या या गावात आहे मी, आणि ते जेव्हा पुढे सगळं बोलत जातात, ते कनेक्ट करत जातात की हे सगळं म्हणून इथे आहे या जन्मामध्ये. काही लोक त्यानंतर गुगल करून बघतात, कारण ती नावं आपल्याला माहितीच नसतात जी आपण त्या पास्ट लाईफमध्ये जे बोलत जातात त्या गोष्टी, किंवा तिथलं एखादं स्पेसिफिक ठिकाण सांग, काय आहे, मंदिर आहे, काय आहे.
तर जेव्हा ते लोक नंतर गुगल करतात तर ते तिथे त्यांना सापडतं की अशा अशा गावात हे मंदिर आहे, हे गाव आहे, हे शहर आहे. कारण मलाही 5 लाईफ करताना माहीत नसतं की हे कुठलं नाव घेतं, कुठल्या हो. गावाचं आहे. जे फेमस नावं आहेत ती माहिती असतात. त्यामुळे या थेरपीच्या माध्यमातून ती व्यक्ती ज्यावेळेला बघते की हे सगळं माझ्या लाईनमध्ये आहे आणि हे मी केलेलं आहे, आणि तीच लोकं तुमच्या लाईफमध्ये येतात. हो. परत तीच लोकं तुम्हाला कर्म फेडण्यासाठी, हो. लेसन देण्यासाठी, आपल्याला काही शिकवण्यासाठी तेच लोकं तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात लाईफमध्ये भेटत असतात. मॅडम, तुम्ही स्वतःचे किती पास्ट लाईफ थेरपी केलेले आहेत? माझे स्वतःचे मी बरेच 5 लाईफ बघितलेले आहेत, जन्म बघितलेले आहेत. जवळजवळ 7-8 5 लाईफ बघितलेले आहेत, त्याहीपेक्षा जास्त बघितलेले आहेत. म्हणजे काही लाईफमध्ये सपोज मी आता ह्या फील्डमध्ये काम करते, तर मी याच्यात काय काम करते, या लाईफचा माझा उद्देश काय आहे. कारण उद्देश कोणालाच माहीत नाही हा नाही जन्म माहित. कशासाठी आहे किंवा या जन्मात मला नेमकं काय करायचं आहे. बरोबर. आपण रँडमली चालत जातो, आपण आपले काही प्लॅन्स करतो, त्याच्यात काही ठिकाणी सक्सेस मिळतं, काही ठिकाणी मिळत नाही. मग नक्की माझा उद्देश काय आहे. तर जे काय मी करते तो एक माझा उद्देशच आहे की लोकांपर्यंत पोचणं, लोकांना मदत करणं. शिवाय मी ज्यावेळेला माझं एक 5 लाईफ बघितलं होतं, कारण माझे बरेच ऑपरेशन झाले होते. त्या ऑपरेशन का झाले ते चेक करण्यासाठी मी माझं एक 5 लाईफ जे बघितलं होतं, म्हणजे बरेच बघितले. त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलं की मी एका शहरामध्ये, मोठ्या शहरामध्ये मेडिकल फील्डमध्ये काम करते आणि रिसर्च करते. त्या रिसर्चमध्ये मी बऱ्याच प्राण्यांचं आपण म्हणतो ना पोटावरती इन्सिजन घेऊन काही वॅक्सिनेशनसाठी रिसर्च चालू आहे. आणि ज्या वेळेला मी बघितलं अरे मी कितीतरी प्राण्यांना असं केले आहे, इजा पोचवली, आणि त्यामुळे मला पण तेवढ्याच सर्जरीज त्या ठिकाणी झाल्या आहेत. म्हणजे तुम्ही जे पेन दिलेलं आहे ते पेन तुम्ही पण घेऊन बघा आणि त्या त्रासातून जाऊन बघा. रिपेअर तर करायचंच आहे सगळं. मॅडम, मग मला सांगा की समजा एखाद्याने, मी पास्ट लाईफ बघितली माझी आणि आता तुम्ही जर सांगितलं की मी एवढ्या लोकांना, एवढ्या जनावरांना मी इजा पोचवल्या, फॉर एक्झाम्पल तुम्ही 5 जनावरांना इजा पोचवल्या आणि तुमचे 5 ऑपरेशन झाले असं आपण पकडून चालू. जर मी माझ्या पास्ट लाईफमध्ये जर मी 5 जणांना इजा पोचवली असेल आणि आतापर्यंत मला 2 वेळाच इजा झालेल्या आहेत, आता 3 बाकी आहेत, तर असं काही आहे का की त्याच्यापासून मी वाचू शकतो? असं नाही, ऍक्च्युली असं आहे की तुम्ही 5 जणांना इजा पोचवली ही फिगरच नाही त्याच्यात. ओके. तुम्ही हे कर्म केलंय ते तुम्हाला पेड करायचं. नंबर मध्ये नाही, नंबर्स मध्ये नाही. ओके, त्याची सिव्हिरिटी तुम्हाला पण जाणवते की मी हे जे केलंय त्यामुळे असं आहे. इनफॅक्ट माझ्याकडे एक अशी केस आली होती की त्या लेडीजचं वजन जे आहे ते 100+. ओके. 100+, 105 असेल आणि न्यू मॅरिड आहे, म्हणजे 2-4 वर्ष झाली आहेत लग्नाला. वेट कमीच होत नाही. मेडिसिन झालं, बाकी सारे उपाय करते, पण अशा केसेस 2-3 पण आल्या आहेत की वेट रिड्यूस होतच नाही आहे. ज्या वेळेला एका लाईफमध्ये आपण बघितलं तर तिचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला आहे आणि 2-3 दिवस तिचं शरीर पाण्यातच होतं, त्यामुळे ते खूप फुगलं होतं. तेच कॅरी केलं आहे त्याने. मग त्याच्यानंतर आपण त्याला वेगळ्या प्रकारची थेरपीच्या माध्यमातून गाईड करतो. मॅडम, मग जर वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तर पास्ट लाईफ नक्की आहे का? हे स्पिरिच्युअल आहे का? हे पास्ट लाईफ आहे. आता याच्यावरती बराच रिसर्च झाला आहे आणि पास्ट लाईफ आहे याच्यासाठी मी असं म्हणते की जे काय याच्यामध्ये संशोधन झालेलं आहे त्या संशोधनावर जेव्हा आपण काम केलं आणि त्या वेने आपण जेव्हा एखाद्याला ट्रीटमेंट देतो तर त्यांना चेंजेस येतात. ओके. फॉर एक्झाम्पल एक केस होती अशी की ती डान्सर होती, सेलिब्रिटी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण ती डान्सर आहे आणि तिचं लव होतं एका मुलाबरोबर, लग्न ठरलं आणि एंगेजमेंट होऊन लग्न तुटलं. सेकंड टाइम पण एंगेजमेंट होऊन लग्न तुटलं. ओके. त्यावेळेला असं होतं ना की मुलगी आहे आणि रिपीटेड ही पॅटर्न आहे की एंगेजमेंट होऊन लग्न तुटलं. बरोबर. त्यावेळेला जेव्हा ते पॅटर्न चेक केले गेले त्यावेळेला एका लाईफमध्ये तिने चिटिंग खूप केलं होतं या बाबतीत इतरांना, त्यामुळे ते पॅटर्न तिच्याकडे आले. आता तिचं छान लग्न झालं आहे,
त्यानंतर थेरपीनंतर 6 महिन्यात लग्न झालं. मुलगा छान आहे, ती स्वतःची अकॅडमी चालवते, बाहेरगावी राहते, आउट ऑफ इंडिया. तर रिझल्ट जर येत आहेत याचा अर्थ ह्याच्यामध्ये काहीतरी डेफिनेटली तथ्य आहे. काहीतरी आहे म्हणजे आणि स्पिरिच्युअल ग्रोथ याच्यासाठी की जर तुम्ही स्पिरिच्युअलिटीकडे असाल किंवा तुम्ही स्वतः ध्यान धारणा साधना करत असाल तर बऱ्याच गोष्टींचं आकलन तुम्हाला होत जातं. जेव्हा आपण डीप स्टेटमध्ये असतो, समाधी अवस्थेमध्ये असतो, किंवा जी व्यक्ती सतत मेडिटेशनमध्ये आहे, नामजपमध्ये आहे, त्यांचे पास्ट लाईफ त्यांना स्वतःच दिसतात. ओके. असे पण इन्सिडन्स आहेत. किंवा काही संदेश किंवा काही गोष्टी किंवा एखादा क्वेश्चन आपण मेडिटेशनमध्ये घेऊन बसलो तर त्याचे आन्सर्स आपल्याला मेडिटेशनमध्ये मिळतात. हा वा. माझा पण अनुभव आहे स्वतःचा. वा. ओके. मॅडम मला सांगा की सोल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे नक्की काय? सोल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एखाद्या लाईफमध्ये सपोज खूप डीप रूटेड तुमचं रिलेशन असेल. ओके. समजा आई मुलाचं आहे, एकमेकांचा एकमेकांवरती जीव आहे, बरोबर. खूप छान आहे. किंवा एखादं असं रिलेशन आहे की या लाईफमध्ये नाही मिळाले पण काहीतरी चांगल्या इंटेन्शनने ते दोघं एकत्र येऊ इच्छितात, किंवा मित्र असतील दोन, तर ते एकमेकांशी इतके घनिष्ठ असतात की त्यांचं नॅचरली सोल कॉन्ट्रॅक्ट असतं. ते नेक्स्ट लाईफमध्ये पण तेवढेच एकत्र जीवाला एकत्र येतात. म्हणजे 7 जन्म का 7? 7 जन्म तर नाही पण 2 जन्म तर मी पाहिले ओके. आहेत. म्हणजे पण 7 जन्म पण येतात, पण ते वेगवेगळ्या स्वरूपात. या लाईफमध्ये जर बहीण आहे, पुढच्या लाईफमध्ये आई होऊ शकते, त्याच्या पण पुढच्या ते लाईफमध्ये एकमेकांशी रिलेटेड असणार. गिव्ह अँड टेक रिलेशनशिपमध्ये असतात. ओके. इंटेन्शन चांगलं असतं. म्हणजे प्रत्येकाचा कोण ना कोण सोल कॉन्ट्रॅक्ट असणारच आहे. हां, असतातच. मॅडम मला सांगा की जी पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी आहे त्या थेरपी दरम्यान लोक त्यांचे कुठल्या कुठल्या प्रकारचे अनुभव सांगतात की त्यांचे नातेसंबंध, त्यांनी केलेलं कार्य काही आहे, म्हणजे काय त्यांचा एक्सपिरियन्स काय असतो? मोस्ट ऑफ पीपल जे येतात आता, जे सध्या म्हणजे रिलेशनशिपसाठी जास्त येतात, किंवा रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स चेक करताना दुसरेच प्रॉब्लेम निघतात कधी कधी. किंवा आताचे जे पॅटर्न चालू आहे, बऱ्याच ठिकाणी डिवोर्स पॅटर्न चालू आहे, किंवा लेट मॅरेज चालू असतात, किंवा प्रेग्नन्सीचे इश्यू असतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात पास्ट लाईफ चेक करायला. पण याच्यामध्ये जास्त नातेसंबंधासाठी येतात. पण नातेसंबंध चेक करत असताना सपोज आता एखादी सून आणि सासू आहे, तर सून आली की माझ्या सासूशी अजिबात पटत नाही, किंवा मला खूप त्रास होतो, किंवा खूप भांडणं होतात, किंवा हजबंड असेल, कोणी असेल ज्यांचं इश्यू आहे त्यांना. तर असे जेव्हा लोक येतात आणि ते जेव्हा बघतात की ही व्यक्ती माझ्या लाईफमध्ये काय होती आणि मी हिला किती त्रास दिला आहे, त्यावेळेला असं होतं की हे 2 सोल आहेत, सासू आणि सुनेचा सोल आहे. पण सुनेचा सोल हायर लेवलला जाऊन विचार करतो. ओके. सोलची एनर्जी थोडी चेंज होते की अरे हे तर मीच दिलेलं आहे. मग ती थोडी फॉरगिवनेसकडे जाते. चेंज काय येतो की ती माफ करायला शिकते. ओके. की नाही, मला हे माफ करायचं आहे, मला हे लाईटली घ्यायचं आहे. मग ती तिचं बिहेवियर जे सुनेशी असतं ते थोडं चेंज होतं. बरं. त्यामुळे रिलेशनशिप पण चेंज होतात. आणि याच्यामध्ये फॉरगिवनेसची पण एक मेथड असते. बरोबर. म्हणून ते सोल ज्यावेळेला पास्ट लाईफ आपण चेक करतो तेव्हा आपण डेथ पण दाखवतो. तो खूप महत्त्वाचं आहे पास्ट लाईफ चेक करताना. मॅडम मला सांगा, मग तुम्ही आता जे सांगितलं तर मला आणि आमच्या प्रेक्षकांना हे ऐकायला आवडेल की कोणी कोणी पास्ट लाईफ थेरपी केली पाहिजे? ॲक्च्युली सगळ्यांना करायची गरज नाही. ज्यांना गरज आहे किंवा खूप जास्त प्रॉब्लेम्स येत आहेत, एकच प्रॉब्लेम येतो आहे, किंवा माझ्याकडे असे काही पॅटर्न येतात की आता 40 झालं आहे, 45 झालं आहे, लग्न होत नाही आहे. तर आपण ज्यावेळेला कुंडली बघतो ती या लाईफची बघतो. आपल्याला मागच्या लाईफमध्ये काय केलं काही माहिती नाही, किंवा का हिला हा इश्यू आहे करेक्ट. तो माहिती नाही. मग अशा वेळेला जेव्हा आपण चेक करतो तेव्हा पॅटर्न समजतात हो. की का लग्न नाही, किंवा त्या लाईफमध्ये ती इतकी त्रस्त झाली होती लग्नामध्ये, मॅरेज प्रॉब्लेम्समुळे, लग्नच नको हा जो थॉट तिने घेऊन तिचा डेथ झाला होता की खूप त्रासली होती आणि मला लग्न हे नकोच आहे, मी एकटीच बरी, असे आहेत ना, त्यावेळेला पण हा प्रॉब्लेम्स येऊ शकतो. तो पॅटर्न खूप, प्रत्येकाचे पॅटर्न वेगळे आहे. ज्याला काही डीप रूटेड इश्यू आहेत त्याने हे करावं. किंवा अजून तुम्हाला जर सोलचा ग्रोथ करायचा असेल
तरी तुम्ही पास्ट लाईफमध्ये जाऊ शकता, करू शकता. पण ही एक सिम्पल आणि सगळ्यांनी करण्याची पद्धत नाही आहे की उठसूट सगळे पास्ट लाईफ करायला निघाले, तर तसं नाही आहे. आता वास्तू कसं आपण सगळ्यांचं करतो, पण प्रत्येक वास्तूमध्ये प्रॉब्लेम आहे. पण पास्ट लाईफ त्यानेच करावं की ज्याला या लाईफचा गोल पण समजून घ्यायचं असेल की माझं काय इंटेन्शन आहे, हा जन्म मला काय करायला मिळाला आहे, हे जर आपल्याला कळालं तर आपण अजून त्या वेने जातो. म्हणजे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की ज्यांना त्रास आहे किंवा समस्या आहे त्यांनीच आपली पास्ट लाईफ त्याने जास्त केली करावं. पाहिजे. मॅडम मला सांगा की तुमच्याकडे येणारे जे लोक आहेत जी पास्ट लाईफ करून घेणारे, ते कुठल्या कुठल्या प्रॉब्लेममधनं जास्त जात आहेत असं तुम्हाला जाणवतंय की म्हणून ते आले तुमच्यापर्यंत आणि त्यांनी पास्ट लाईफ करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे? माझ्याकडे मध्ये म्हणजे प्रॉब्लेम्ससाठी जे लोक येतात त्याच्यामध्ये रिसेंटच्या केसेस मी 2 डिस्कस करेन की त्यांचं प्रकरण डिवोर्सपर्यंत गेलं होतं. ओके. डिवोर्सपर्यंत गेलं त्यावेळेला थर्ड कोणतरी लाईफमध्ये आहे कोणाच्या तरी, आणि आम्हाला आता डिवोर्स हवा आहे कारण ही तिसरी व्यक्ती आहे मध्ये. मग त्याच्या असेल किंवा तिच्या असेल, ते आपण रिव्हील नाही करत, तर म्हणून मला डिवोर्स हवा आहे. आणि ज्यावेळेला आपण ते पास्ट लाईफ चेक केलं त्यावेळेला असं लक्षात आलं, तू पण मागच्या लाईफमध्ये कोणाच्या तरी लाईफमध्ये मध्ये घुसली होतीस. ओके. त्यावेळेला त्या कपलला किती त्रास झाला किंवा त्यांचं जे काय झालं होतं ते तुझ्यामुळे झालं होतं, किंवा त्यांना जो काय त्रास झाला होता तो तुझ्यामुळे झाला होता. म्हणजे असं त्याच्यात अजून बऱ्याच पॅटर्न, थॉट प्रोसेस सगळी आपल्याला कळते की मी काय विचार करत होते, मी आत्ता काय विचार करते प्रेझेंटमध्ये, किंवा मी तेव्हा काय विचार करत होते, प्रत्येक व्यक्तीबद्दल काय विचार करत होते. हे सगळं डिटेलमध्ये जेव्हा आपण बघतो, मोस्ट ऑफ संबंधांच्या रिलेटेडच जास्त येतात आणि चिटिंगच्या रिलेटेड जास्त येतात. मॅडम मला सांगा की आपण माइंडच्या पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपीमध्ये आपण एखाद्या व्यक्तीच्या माइंडच्या कुठल्या लेवलवरती जास्त काम करतो? म्हणजे आता ही तसं बघायला गेलं तर थेरपेटिक ट्रीटमेंट आहे, त्यामुळे आपण माइंड जर बघायला गेलं तर कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड असे 2 प्रकार आहेत. पण सगळे लोक जास्तीत जास्त कॉन्शियस माइंड वापरतात. Okay. जर तुम्ही सबकॉन्शियस माइंड वापरलं तर तुमचा ग्रोथ अजून खूप जास्त आहे, कारण ते 90% जास्त ॲक्टिव्ह आहे किंवा ॲक्टिव्ह करू शकतो आपण. आपलं माइंड 10%च वापरत असतो. पण जर सुप्तावस्थेत असलेलं सबकॉन्शियस माइंड तुम्ही जागं केलं तर तुम्हाला अजून खूप पॅटर्न तुमच्या लाईफच्या ओपन होतात आणि खूप गोष्टी तुमच्याकडे येतात, किंवा तुमची इच्छाशक्ती मनशक्ती वाढते अजून. ज्यावेळेला पास्ट लाईफमध्ये एखाद्या व्यक्तीला नेतो त्यावेळेला आपण हिप्नोसिसने सबकॉन्शियस माइंडवर थोडं काम करतो. आणि सबकॉन्शियस माइंडवरती काम करतो याचा अर्थ, जसं एखाद्या पेशंटचं ऑपरेशन करायचं आहे तर आपल्याला भूल द्यावी लागते, इंजेक्शन द्यावं लागतं, मग तो माणूस भूलमध्ये गेला की बाकीचं ऑपरेशन आपण करतो. तसं सबकॉन्शियस माइंड ओपन करण्यासाठी हिप्नॉसिसचा वापर करायला लागतो. आणि त्याच्यानंतर पास्ट लाईफ ही एक वेगळी थेरपी आहे जी आपण त्यांना देतो आणि ओपन करतो पॅटर्न किंवा त्याचं कार्मिक पॅटर्न. त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. मॅडम पास्ट लाईफ थेरपी ही धोकेदायक आहे का? नाही, धोकेदायक नाही आहे, पण त्याला वयाचं बंधन आहे. आणि जे पेशंट असतात, आजारी असतात, किंवा एन्झायटी किंवा डीप डिप्रेशन, अशा लोकांचं पास्ट लाईफ आपण करत नाही. तर किंवा जे लोक एक्स्ट्रीम निगेटिव्ह वागत आहेत किंवा जे कोणाचंच काही ऐकत नाही, त्या व्यक्ती स्वतः पास्ट लाईफमध्ये जाऊ नाही शकत. कारण याच्यासाठी तुमचं एक तर माइंड प्रिपेअर पाहिजे. माइंड, बॉडी आणि सोल या 3 गोष्टींवरती आपण काम करतो आणि ते अलाइन करतो. त्यामुळे ज्या डिस्टर्ब आहेत फिजिकली, मेंटली, अशा लोकांना आपण पास्ट लाईफमध्ये नाही नेऊ शकत. मला वाटतं आता ही पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी हा पण एक मोठा अभ्यास आहे. खूप अभ्यास. म्हणजे आपल्या जर प्रेक्षकांपैकी जर कोणाला वाटत असेल की बाबा कुंडली बघून सुद्धा मला याच्यातनं काही योग्य उपाय सापडत नाहीये, तर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे की आपण थोडंसं ह्याकडे जरी बघितलं तर आपल्याला कळू शकतं की काय अडचणी आपल्या मागच्या जन्माच्या होत्या. मॅडम खूप छान आपण याबद्दल मला माहिती दिली. मॅडम यातील एक अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मेडिटेशन. सध्या ज्या विषयाचं सगळीकडे बोलबाला आहे की मेडिटेशन करायचं, पण नक्की मेडिटेशन म्हणजे काय, ते कसं करावं? असं मेडिटेशन म्हणजे टोटली तुमच्या श्वासावरती लक्ष केंद्रित करणं. इथे कुठल्याही देवाची उपासना नाही आहे किंवा कुठलाही मंत्रजाप नाही आहे. तर मेडिटेशन म्हणजे आपण आपल्या श्वासांवर केलेलं नियंत्रण. जर तुम्ही बघितलं तर कासव
आणि कुत्रा. लाईफ कोणाचं जास्त आहे? कासवाचं. कासवाचं. कुत्र्याचं लाईफ कमी आहे, कारण त्याची श्वास घेण्याची पद्धत, हो. किती फास्ट श्वास घेतो ना तो. ओके. आणि जे कासव आहे त्याचं ब्रीदिंग खूप स्लो स्लो आहे. आहे. ओके. आणि आपल्याला श्वास हे मोजून दिलेले आहेत. ते बरोबर. श्वास कसे पुरवायचे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके. तुम्ही जर रुटीन लाईफमध्ये तुमचा श्वास चेक केला तर 1 मिनिटामध्ये साधारण 12, 15, 18 पर्यंत तुम्ही श्वास घेता. बरोबर. कोणी चेक करावा 1 मिनिटात आपण किती वेळा श्वास घेतो. मी 20 वेळा घेतो श्वास. अच्छा. हो. तर ज्या वेळेला आपण मेडिटेशन करायला सुरुवात करतो त्यावेळेला आपण डोळे बंद करून पायाचं घडी घालून बसतो आणि संपूर्ण लक्ष आपल्या ब्रिदिंगकडे करतो. बाहेर जाणारा श्वास, आतमध्ये येणारा श्वास. आणि हे जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो तेच मेडिटेशन आहे. ओके. कारण सुरुवातीला तुम्हाला ते नाही होणार. खूप विचार डोक्यात येणार, डिस्टर्ब होणार. इथे काहीतरी चावतंय, इथे काहीतरी दुखतंय, किंवा फोन आला का, किंवा इथे जायचं. खूप माइंड डिस्टर्ब असतं. माइंड शांत होतं मेडिटेशनमध्येच ओके. खूप जास्त. किंवा आपण योग म्हणतो, प्राणायाम म्हणतो, नामस्मरण म्हणतो. तुमच्या डोक्यात सतत विचारच असतात, म्हणून नामजप करा, विचार जातील ना. दुसरे कुठले विचारच येणार नाहीत डोक्यामध्ये. आणि मेडिटेशन करताना जेव्हा मेडिटेशनची लेवल, मी तर 45 डेजची थेरपी देते. बरोबर. फ्री शिकवते हे सगळं मी मेडिटेशन. वा. कारण त्याचा सगळ्यांना फायदा व्हावा. किंवा कोणी मला ते विचारू शकतं कसं करावं किंवा काय. त्याच्यासाठी काहीही चार्जेस नाही, कारण तुमच्या जीवनात येणारं परिवर्तन महत्त्वाचं आहे. करेक्ट. तर 45 डेज जेव्हा तुम्ही तुमच्या श्वासावर काम करता त्यावेळेला एकही दिवस मिस न करता तुम्हाला 45 डेज नंतर चेंजेस कळतात की अरे ह्या गोष्टीबद्दल मी उगाच इतके वर्ष विचार करत होतो, ह्या व्यक्तीबद्दल मी उगाच त्रास करून घेत होतो. हे सगळं आहे आणि खूप आहे त्याच्यामध्ये. आणि मेडिटेशन किती वेळ करावं, तर जेवढं ज्याचं वय तेवढं मेडिटेशन करावं. 10 वर्षाच्या मुलाने 10 मिनटं मेडिटेशन करावं. आपण साधारण अर्धा तास मेडिटेशन करावं. कारण मेडिटेशनच्या डीप लेवलला जायला 10-15 मिनटाच्या वरती वेळ लागतोच. ओके. आणि सुरुवातीला तुम्ही जेव्हा मेडिटेशन करता तेव्हा तुम्हाला असं वाटणार की इथे क्रॅम्प आलाय, पाठ खूप दुखते, काही बसवत नाही आहे, मानेमध्ये चमक येते आहे, सगळीकडेच तुम्हाला पेन असं जाणवतं, त्रास होतो. मग जिथे जिथे तुम्हाला बॉडीमध्ये पेन होत आहे, जिथे तुम्हाला आकडल्यासारखं वाटतं आहे किंवा क्रॅम्प्स येत आहेत, त्या ठिकाणी ब्लॉक्स आहेत. हो. मग ज्या वेळेला हे तुम्ही मेडिटेशन किंवा श्वासाचे प्रकार करता किंवा एक सिम्पल टेक्निक श्वासावर फक्त लक्ष द्यायचं, त्यावेळेला जसं आपण पाणी ओतल्यानंतर ते असं मार्ग काढून जातं, तसं हा श्वास तुमच्या शरीरामध्ये पूर्ण फिरतो, रक्तापासून, बोन्सपासून, सेल्सपासून सगळीकडे. तर 45 डेज नंतर हे सगळं दुखणं वगैरे बंद होतं आणि तुम्ही एका वेगळ्या स्टेजला पोचायला सुरुवात करता. म्हणजे ती स्टेज इतक्या लवकर पण येत नाही आणि त्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या अनुभूती येतात, खूप चांगले संदेश मिळतात. आणि कन्सिस्टन्सी पाहिजे की आज केलं आहे, उद्या नाही केलं आहे, आज घाई होती म्हणून 10 मिनिटातच केलं. 10 मिनिटात मेडिटेशन तसं होत नाही. प्रॉपर जर तुम्ही करायला गेलात तर मेडिटेशनची ती एक सुप्तावस्था असते किंवा जी ट्रान्सच्याही पेक्षावरती जी अवस्था असते, जी समाधी अवस्था असते, ती समाधी अवस्था यायलाच तुम्हाला वेळ जातो. तिथपर्यंत जा आणि मग चेंजेस तुम्हाला आपोआप दिसतील. आणि त्याच्यानंतर तुमचे विचारच कमी होतात. डिस्टर्ब माइंड फार कमी राहतं की तुम्ही जे सतत विचारतो तुम्ही आतूनच ती शांती अनुभवता. तुम्हाला वेगळीकडे शांती शोधण्याची गरजच नाही. तुम्ही जेव्हा नामजप करता, तुम्ही प्राणायाम करता, तुम्ही भ्रामरी करता, तर हे पण सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. जेव्हा तुम्ही भ्रामरी करता किंवा हे सगळं, तेव्हा जर तुमच्या ब्रेनचा EEG केला तर मेडिटेशन स्टार्ट करण्याच्या अगोदरचा EEG आणि त्याच्यानंतरचा EEG चेक करा. बरं. ड्रास्टिक चेंज असतात त्याच्यामध्ये.
असेच तुम्ही जे सांगितलंय ते त्याचप्रमाणे की एखाद्या ग्रुपला हिटलरचा सिनेमा दाखवला आणि एखाद्या ग्रुपला मदर तेरेसाचा सिनेमा दाखवला, तर याच्यामध्ये सुद्धा वाईफ मध्ये खूप Energy. चेंजेस आहेत. म्हणजे एखादा हॉरर मूवी बघितला तर आपण झोपत नाही ना रात्रभर, करेक्ट असं करेक्ट असतं. करेक्ट. आपल्याला तेच जाणवतं सगळीकडे. तसंच आहे. म्हणजे मला असं वाटतं की साध्या सोप्या भाषेमध्ये की मेडिटेशन म्हणजे आपण स्वतःवरती कंट्रोल, स्वतःच्या श्वासावरती कंट्रोल. श्वासावरती कंट्रोल केल्यानंतर जसं मी म्हटलं, तुमचे श्वास 15, 18, 20 असतात. कालांतराने तुम्ही बघाल तुमचा श्वास 8 वरती आलाय, 10 वरती आलाय, 7 वरती आलाय. तर 5 ते 7 ही खूप चांगली थेरपी आहे. म्हणजे तिथपर्यंत श्वास आला आणि जे समाधी अवस्थेत असतात किंवा जे आता जे साधू आहेत ते ज्या ठिकाणी सुप्तावस्थेत किंवा गुप्त अवस्थेत बसलेले आहेत, ते याच्यावरच तर कार्य करतात. म्हणून तर त्यांचं आयुष्य 150, 100, 125, 400 एवढं जे वर्ष आपण आयुष्य ऐकतो किंवा ते निरोगी का राहतात. कुठलंही मेडिसिन घेतल्याशिवाय ते आहेत. राहतात. हो. फक्त ध्यान हे सगळ्यात उच्च लेवलला आहे. म्हणजे स्वामी विवेकानंदांनी पण ध्यान केलं, गौतम बुद्धांनी पण ध्यान केलं. तर ध्यानासारखा पर्यायच नाही. मॅडम मला सांगा की मेडिटेशन सुरुवात जेव्हा कोण करतं त्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे त्रास होतात आणि ते का होतात? आता जसं मी बोलले ना की ज्यावेळेला एकतर तुम्ही बसायचं की नाही इथून सुरुवात आहे. ओके उद्यापासून. ओके. उद्या तर कधी येत नाही आहेत. किंवा स्वतः इतके डिस्टर्ब असतात की त्या गोष्टीकडे जाण्याचं त्यांचं कल तेवढा राहत नाही. फॅमिली प्रॉब्लेम असतील, आजारपणा असेल किंवा दुसरे काही इश्यू किंवा नोकरीच्या निमित्ताने जी गडबड आहे. तर सुरुवातीला तुम्हाला जर वेळ मिळत नाही ते 20 मिनटं बसा. त्याच्यातून तुम्हाला ते चेंज येतील. पण तुम्हाला सुरुवातीला हा त्रास वाटणारच आहे की मला पाय दुखतोय, माझी पाठ दुखते किंवा काही लोकांना असं होतं की ध्यानाला बसल्यानंतर असं वाटतं माझ्या बाजूने कोणतरी गेलं, मला कोणी टच केलं किंवा एखादी एनर्जी गेली किंवा काहीतरी आवाज आले. तर ह्या कुठल्याही आवाजाला डिस्टर्ब न होता, कधी कधी असं होतं आपल्या घरामध्ये काही जे एनर्जीज असतात त्या डिस्टर्ब करायचा प्रयत्न करतात. मॅडम मला सांगा की या मेडिटेशनमुळे की तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतात का? म्हणजे आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात का? ॲक्च्युली मेडिटेशनमुळे प्रश्नांची उत्तरं मिळण्यापेक्षा प्रश्नच कमी होऊन जातात आयुष्यातले. हो. जितकं डिस्टर्ब आपण स्वतःला करून घेतो काही गोष्टींमुळे, पण फायनान्समुळे, काही इच्छा असतात, काही व्यक्ती असतात, तर एकतर त्याच्यापासून आपल्याला ना थोडी डिटॅचमेंट येते की जे आहे मी ज्या आता अवस्थेमध्ये आहे, ध्यान अवस्थेमध्ये, ही अवस्था सगळ्यात छान आहे कारण याच्यात जो आनंद आहे तो इतर कुठल्या गोष्टीमध्ये आनंद नाही. दुसऱ्या म्हणजे अपेक्षा करणं तुम्ही फार कमी करता कोणाकडूनही, व्यक्तीकडून म्हणा किंवा कोणाकडून, घरातल्यांकडून पण. एक तुम्हाला डिटॅचमेंट फील होतं की तुम्ही तुमच्या झोनमध्ये असता आणि तुमचा राग कमी होतो, तुमच्या चिंता कमी होतात आणि टोटली तुम्ही पीसफुल राहता कारण तुमचं माइंड, बॉडी आणि सोल हे अलाइन व्हायला सुरुवात होतं. करेक्ट. तुमचे जे 7 चक्राज आहेत ते अलाइन व्हायला सुरुवात होतात. तुमचे आजार याच्यातून बऱ्यापैकी बरे व्हायला सुरुवात होतात. म्हणजे तुम्हाला हेल्थ वाईज खूप चांगले चेंजेस मिळतात याच्यामध्ये आणि तुम्ही नेहमी फ्रेश आणि ॲक्टिव्ह किंवा काहीतरी पॉझिटिव्ह थिंकिंगकडे जाता. मेडिटेशनचे बरेच फायदे आहेत. मॅडम मग मेडिटेशन आणि रिग्रेशन याचा काय संबंध आहे? मेडिटेशन आणि रिग्रेशनचा तसा संबंध जर बघितला तर जे लोक स्वतः मेडिटेट करतात किंवा कित्येक वर्षांपासून मेडिटेट करतात, नामजप करतात, ध्यान करतात, प्राणायाम, हे सगळे योग प्रवृत्ती जी आहे ती करतात आणि प्लस मेडिटेशन काही लोक असे आहेत की दिवसाला 5-5, 6-6, 7-7 तास मेडिटेशन करणारे लोक आहेत. बरोबर. आणि जर ब्रह्ममुहूर्तावर करणारे असतील तर त्यांना अजून त्याची एनर्जी चांगली मिळते. याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला असं वाटतं की हे सगळं क्षणभंगूर आहे. आपण उगाचच ज्या गोष्टींबद्दल चिंता करत बसलो होतो ते तसं काही नाही. किंवा सगळ्यांना तुम्ही तशा नजरेने बघता की ते त्याचं सोल आहे, तो तसा वागतोय, हा त्याचा सोल आहे, त्याचं कर्म आहे. त्यामुळे त्यांना तुम्ही सोडून देता की तुम्हाला कसं वागायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे, हे तुम्हाला एक समोर गोल दिसतो.
मला वाटतं आजच्या फास्ट लाईफमध्ये आपण प्रत्येकाच्या खूप मागे जास्त. पळत असतो, हे अचीव करायचं ते अचीव करायचं, पण खरंच ते अचीव केल्याने पण तुम्हाला समाधान मिळत नाही. तर समाधान मिळतं ते फक्त मेडिटेशनमुळे मिळतं. हे मला वाटतं वावगं Meditation. ठरत नाही सांग. खरंच मेडिटेशन, नामजप आणि थोडासा प्राणायाम, किंवा तुम्ही जर भ्रामरी 5 केल्या, एका भ्रामरीने पण जी चेंज होतो एका हो. भ्रामरीने, ओके. तर 5 केल्या तर अजून जरा चांगलं आहे. त्यातल्या त्यात वेळ काढून जे आपण सगळं हे मोहमाया आहे, स्वतःकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही जेव्हा स्वतःवर काम करता तेव्हा तुमची एनर्जी किंवा तुमचा जो ऑरा आहे ना, तो खूप जास्त स्ट्रॉंग होतो. आणि जेव्हा ऑरा स्ट्रॉंग होतो तेव्हा खूप गोष्टी ऑरा अट्रॅक्ट करतो, पॉझिटिव्ह गोष्टी. तर ऑरा पण प्रत्येकजण स्वतःचा स्वतः चेक करू शकतो. कधीतरी Correct. आपण ते दाखवू की प्रत्येकाने स्वतःचा ऑरा कसा चेक करावा, ओके. किंवा ऑरा डिस्टर्ब झाल्यावर काय होतं, ओके. किंवा ऑरा चांगला म्हणजे काय. तर मेडिटेशनने ऑरा किंवा तुमचं एक तेज येतं, जे आपण बाहेर कधी पण बघतो. जे संत अवस्थेतील लोक आहेत त्यांचं एक चेहऱ्यावर वेगळं ते तेज वेगळं असतं. तेज असतं, किंवा त्यांचं चालणं बोलणं किंवा क्षमाशील वृत्ती करेक्ट. जी आहे ती याच्यातूनच येत आहे. त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा तुम्ही हे जग सोडून जाता तेव्हा तुम्ही शांतचित्ताने गेलं पाहिजे, नाही तर परत आहे. हो, नंतर परत पुन्हा जन्म परत या. आहे, पुनर्जन्म आहे आणि तो त्रास आपल्याला तो पुन्हा त्रास भोगावा आहे. लागणार. त्यामुळे मग ह्या जन्मामध्ये जेवढं आपल्याला शक्य आहे ते या गोष्टींवरती जर आपण या गोष्टी आपण जर आत्मसात केल्यात तर नक्कीच आपण या चक्रातनं थोडंसं बाहेर पडू शकतो. नाहीतर या जन्माची कर्म नंतर पुढच्या जन्मात पुन्हा येणं पुनरपि आणि जननम पुनरपि मरणम. तेच. मॅडम मला सांगा की आजच्या काळामध्ये जो युवा आहे तो ओव्हर थिंकिंग आहे किंवा कुठल्या ना कुठल्या बर्डन किंवा त्याला काहीतरी अचीव करायचं असतं, कोणीतरी घेतलं म्हणून मला पण पाहिजे, हे जे ओव्हर थिंकिंग आहे किंवा त्याचे एक्सपेक्टेशन्स आहेत, मग त्यासाठी मेडिटेशन कशी मदत करेल? मेडिटेशन खूप जास्त मदत करेल. आता कसं कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे की पूर्वीचं नाही राहिलं आहे. कारण प्रत्येकाला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. बरोबर. प्रत्येकाला स्वतःला फायनान्शियली प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे इथे प्रत्येकजण फायनान्शियलीच प्रूव्ह करायच्या मागे आहे. किंवा स्टेटस. स्टेटस. मग त्याने स्टेटस वाढणार आहे की माझ्याकडे हे आहे ते आहे ते आहे, किंवा मी CEO झालो आहे, किंवा मी मोठा ऑफिसर झालो. ते करावं, पण ते जे करताना इतका स्ट्रेस लेवल आहे. बरोबर. अभ्यासाचा स्ट्रेस लेवल आहे, कामाचा स्ट्रेस लेवल आहे, किंवा इतर जे काय तुमचे प्रोजेक्ट आहे, किंवा जिथे तुम्ही फिजिकली तुम्ही जिथे थकताय, तर त्या ठिकाणी जर तुम्ही मेडिटेट केलं तुमच्या लाईफमध्ये, म्हणजे त्या ठिकाणी असं नाही, तुमच्या घरी किंवा ज्या ठिकाणी तुम्ही राहता, सकाळी किंवा संध्याकाळी जेवढं तुम्ही मेडिटेट कराल, सकाळचा फक्त अर्धा तास द्या, पाऊण तास द्या. हळूहळू तुम्हालाच याची ओढ लागेल आणि तुम्ही जास्त काम कराल. तर तुम्हाला ह्या गोष्टीमधला स्ट्रेस कमी होईल. कारण आता जर आपण बघतो ना, तर एन्झायटी आणि डिप्रेशन खूप जास्त खूप आहे. जास्त आहे. खूप केसेस अशा आहेत की डिप्रेशनची औषधे चालू आहेत, एन्झायटीमध्ये आहे, आणि अँगर इश्यू खूप आहे. हे सगळे, आणि रिलेशनशिप त्यातून खराब आहेत. असं आहे. डिवोर्स किती वाढलेले आहेत. करेक्ट. त्यामुळे वैचारिकता जी आहे ना ती खूप डिस्टर्ब झालेली आहे, आणि कॉम्पिटिशन. तर ह्या सगळ्यासाठी तुम्हाला हे सगळे उपाय औषधांपेक्षाही महत्त्वाचे. विदाऊट मेडिसिन मेडिटेशन. मला वाटतं की मेडिटेशन आणि हे ह्याचा चांगलाच परिणाम होतो ना आपल्या शरीरावर मेडिसिनपेक्षा. मला वाटतं की मेडिटेशन हे मला वाटतं हळूहळू आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतं. खूप. मला तर असं वाटतं शाळांमधून हे सुरुवात करायला पाहिजे. Correct. कारण इथे कुठेही जाती धर्माचं आणि वयाचं काही अजिबात नाही. जसं आपण शाळामध्ये सुरुवातीला आपण PT हा पिरियड किंवा काही खेळ जसे ॲड करतो, तसं जर मेडिटेशन हे सगळ्यांपर्यंत पोचलं तर खूप लोकांना ह्याचा फायदा होईल, आणि ह्याचं मूळ त्यांना कळेल. आणि सुरुवातीपासून जेव्हा करतील तर लाईफमध्ये खूप गोष्टी अचीव करतात. मॅडम मेडिटेशनमध्ये लोक सगळ्यात मोठी चूक काय करतात? मेडिटेशनमध्ये सगळ्यात मोठी चूक म्हणजे एकतर याने काहीतरी चांगलं होईल हेच डोक्यात संकल्पना नसते. ओके. आणि काही लोकांना असं वाटतं की आता हे माझं वय नाही, किंवा मेडिटेशन म्हणजे फक्त देवाचं काहीतरी करायचं आहे, हे एक असतं. दुसरी गोष्ट असते की कन्सिस्टन्सी नाही आहे. करेक्ट. माझ्याकडे ज्यांना मी सजेस्ट करते, काही लोकांच्या अशा कंप्लेंट, मॅडम बसवत नाही, मॅडम नाही हो, वेळच नाही मिळत. म्हणजे हा जो वेळ नाही आहे, बाकी सगळ्या गोष्टींसाठी वेळ आहे, फक्त ह्या गोष्टीसाठी वेळ नाही. तर वेळ नाही किंवा कन्सिस्टन्सी नाही आहे,
किंवा त्याच्यात येणारे पुढचे पॉझिटिव्ह चेंजेस बघण्यासाठी जे पेशन्स हवेत, पेशन्स लेवल नाही आहे. हे सगळे प्रॉब्लेम्स आत्ताच्या याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. पण तरी त्यात काही लोक ज्यांना एक्सपिरियन्स होत जातात ते करतात. खूप छान मॅडम, तुम्ही खूप सर्व प्रश्नांचे एकदम योग्य उत्तर दिलेले आहेत. पण मॅडम आपला एपिसोड इकडे संपलेला नाही. आता आपण खेळणार आहोत रॅपिड फायर राऊंड. मॅडम, पास्ट लाईफ ही पास्ट आहे की रिअल आहे? पास्ट आहे पण रिअल आहे. रिग्रेशन म्हणजे हिप्नोसिस? रिग्रेशन म्हणजे हिप्नोसिसचा सुरुवातीचा काही भाग आहे. जसं आपण एखाद्या पेशंटचं ऑपरेशन करताना भूल देतो तसा भाग आहे तो, आणि बाकी सगळं थेरपेटिकल आहे. एव्हरीवन कॅन मेडिटेट? नाही. पास्ट लाईफ जाणून घेतल्याने फिअर कमी होऊ शकतं का? फिअर कमी करण्यासाठीच पास्ट लाईफ जाणून घ्यायचं आहे. कारण कुठल्या गोष्टीचा फिअर आहे, कोणाला उंचीची भीती आहे, कोणाला पाण्याची भीती आहे, कोणाला नात्यांची भीती आहे. तर अशी बरीच उदाहरणं आहेत आपल्याकडे की ज्यांना फिअर होता. माझे स्वतःचे मिस्टर जे श्रीकांत चौधरी आहेत, त्यांना खूप फिअर होता की फॅमिलीला ते कधी लांब सोडायचे नाही, ते दूर जाऊ द्यायचे नाही. तर त्यांचं जेव्हा पास्ट लाईफ चेक केलं त्यावेळेला 3 लाईफमध्ये त्यांनी फॅमिली मिस केली होती. एकदा युद्धामध्ये केली होती, एकदा मिसिंग झाली होती, कुठेतरी घराला आग लागली होती, आणि अजून एका ठिकाणी. त्यामुळे त्यांचा जो फिअर काढून टाकला. त्यानंतर आता कुठेही जा, काही करा. मॅडम, रिग्रेशन करायला वयाची काय मर्यादा असते? रिग्रेशन साधारण वयाच्या 10व्या-12व्या वर्षानंतर. कारण लहान मुलं खूप लवकर पास्ट लाईफमध्ये जातात आणि खूप छान चेक करतात, कारण ते एकदम पॉझिटिव्ह असतात. 10 वर्षानंतर ते 80 वर्षापर्यंत आपण करू शकतो. मेडिटेशन, 10 मिनिटाचं मेडिटेशन हे फायदेशीर आहे का? 10 मिनिटाचं मेडिटेशन फायदेशीर तेवढं नाही आहे, कारण मेडिटेट व्हायलाच खूप वेळ लागतो. पण अजिबात काही नसण्यापेक्षा सुरुवात तर करावी. पहिल्या सेशनमध्ये पास्ट लाईफ दिसते का? हो, जर काही व्यक्ती पॉझिटिव्ह असतील किंवा काही लोक मेडिटेट करत असतील तर त्यांना पहिल्या सेशनमध्ये पास्ट लाईफ दिसतात. कारण ते सोल जर जास्त डिस्टर्ब नसतील तर त्यांना पास्ट लाईफ दिसतात. मॅडम, अँझायटी असलेल्या लोकांना मेडिटेशन कंपल्सरी आहे? एन्झायटी असलेल्या लोकांनी जर मेडिटेशन हळूहळू चालू केलं, सुरुवातीला त्यांचं होणार नाही, तर त्यांना नक्कीच त्याच्यावरती खूप उपाय आणि खूप त्यांना फरक पडणार. मॅडम, पास्ट लाईफ जाणून घेणं हे कन्फ्युजन आहे का उपाय आहे? 100% उपाय आहे. खूप छान मॅडम, आपण माझ्या विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची योग्य पद्धतीने उत्तर दिलेली आहेत. आणि आजच्या कार्यक्रमामधनं तुम्ही जी अमूल्य माहिती दिलेली आहे ती आमच्या प्रेक्षकांना सुद्धा खूप महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही आज पुन्हा इकडे आलात आमच्या या पॉडकास्ट स्टुडिओमध्ये आणि आमच्या प्रेक्षकांना जी माहिती दिलेली आहे त्यासाठी तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. पप्पा टप्पा टप्पा बोला ऐका आणि कनेक्ट व्हा झपाट्यानं. पप्पा टप्पा टप्पा बोला ऐका आणि कनेक्ट व्हा झपाट्यानं.